भुईंजचे उपसरपंच शुभम पवार व त्यांच्या सहकारी कार्यकर्ते यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून वाई तालुक्याला एक नवा इतिहास तयार करीत क्रीडा क्षेत्रात भुईंज गावाबरोबरच वाई तालुक्याचे नाव अग्रक्रमी ठेवले आहे। याचा मला अभिमान वाटतो, म्हणून शुभम पवार यांच्या प्रत्येक उपक्रमाचे कौतुक करावे लागेल, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी भुईंज येथे बोलताना केले। भुईंजचे उपसरपंच शुभम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 18 जानेवारी रोजी भव्य बैलगाडी शर्यत व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील केसरी स्पर्धा होत आहे। त्यानिमित्ताने बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचे पूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी किसनवीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोददादा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन कुमार भरगुडे पाटील, वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर, संचालक प्रकाश धुरगुडे, उद्योजक सुनील शेवते, प्रगतशील शेतकरी पोपट शेवते, कृषीभूषण राजूकाका भोसले, पैलवान प्रकाश पावशे, माजी सरपंच शशिकांत दगडे तसेच भुईंज ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, बैलगाडा मालक व हौशी बैल मालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भुईंज गावचे सुपुत्र आणि भुईंज ग्रामपंचायतीचे उपसरपंच आमचे तरुण सहकारी शुभम अण्णा पवार यांचा येणाऱ्या 20 तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भुईंज येथे जननायक कॅबिनेट मंत्री केसरी या बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे। आज या बैलगाड्या शर्यतींचं जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकचं भूमिपूजन या ठिकाणी माझ्या शुभ हस्ते होतं आहे। मी शुभमांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देईन की आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जननायक कॅबिनेट मंत्री केसरी या स्पर्धेचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे पहिलं बक्षीस 1 लाख रुपयाचं आहे आणि द्वितीय बक्षीस 71,000, तृतीय बक्षीस 51,000 अशा पद्धतीनं जवळपास 7 बक्षिसांचं नियोजन त्यांनी या बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं केलेलं आहे। ह्या बक्षिसाच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक जे समाजातले दानशूर व्यक्ती आहेत या व्यक्तींनी सुद्धा या शर्यतीकरता खूप मोठा हातभार लावला आहे। भुईंज ग्रामस्थ, ग्रामपंचायत भुईंज आणि शुभम अण्णा पवार यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या स्पर्धा मला खात्री आहे की खूप आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये या स्पर्धा या ठिकाणी पार पडतील आणि अतिशय निकोप आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या स्पर्धांचं नियोजन या ठिकाणी होईल असा विश्वास मला या निमित्ताने। खरं तर 20 तारखेला शुभमचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धांचं आयोजन 20 तारखेलाच त्यांनी ठेवलं होतं, परंतु मला काही कामाच्या व्यापामुळे 20 तारखेऐवजी मीच सांगितलं होतं की तू 18 तारखेला स्पर्धांचं नियोजन कर, परंतु 18 आणि 19ला मला राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर हे संभाजीनगरला असल्यामुळं मला त्या ठिकाणी या कार्यक्रमाला शर्यतींना उपस्थित राहता येत नाही, त्याबद्दल सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आज आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलो की काही नाही, किमान या शर्यतीचा जो ट्रॅक आहे या ट्रॅकचं तरी बी जाता जाता आपण भूमिपूजन करून जावं या हेतून आज या ठिकाणी आलं आहे। खूप चांगल्या पद्धतीची तयारी शुभम आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धांच्या निमित्तानं ठेवलेली आहे। मी माझ्या वतीनं आणि सर्व मान्यवरांच्या वतीनं शुभमला त्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। परमेश्वरानं त्याला दीर्घारोग्य द्यावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, त्याचबरोबर उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी, समाजकारणामध्ये राजकारणामध्ये परमेश्वरानं त्याला यश द्यावं अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो।